हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा आणि महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेला आलेला गंभीर प्रश्न म्हणजे तो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं, आमरण उपोषण सुरू केलं, त्यानं संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांसह पूर्ण मंत्रिमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या आंतरवाली सराटी या ठिकाणी भेटलं. त्यांचे मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यांना एक आश्वासन दिलं की 30 दिवसाच्या आत आम्हाला वेळ द्या, 30 दिवसापर्यंत आम्ही मराठा समाजाला, कुणबी समाजाचं आरक्षण देऊ. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना 30 दिवसाऐवजी 40 दिवसाची मुदत दिली. आणि मित्रांनो, 14 ऑक्टोबरला 30 दिवस पूर्ण होत आहेत आणि 14 ऑक्टोबरला शासनाला पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एक विराट सभेचं आयोजन आंतरवाली सराटी या ठिकाणी केलेले आहे. त्या ठिकाणी 100 एकर जागेवर पूर्ण शेती साफ करण्यात आली, मैदान तयार करण्यात आलेले आणि महाराष्ट्रातून लाखोंचा जनसमुदाय मराठा समाज त्या ठिकाणी एकत्र येणार आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जिल्हा दौरे सुरू केलेले आहेत, महाराष्ट्रातले दौरे सुरू केले. आणि मनोज जरांगे पाटील यांचा जर दौरा आपण पाहत असाल तर हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी मराठा समाज बांधव त्यांच्या सभेला उपस्थित राहतोय. मनोज जरांगे पाटील हे थेट संवाद साधतायत, अत्यंत साध्या पद्धतीनं ते समाजाला बोलतायत की यावेळेस आपल्याला आरक्षण मिळेल, यावेळेस जर मिळालं नाही तर भविष्यात कधीही मिळणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अशा पद्धतीचं वक्तव्य ते प्रत्येक सभेतून करतायत आणि याला माता भगिनींसह वयोवृद्ध असतील, तरुण असतील यांचा मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय. मोटरसायकल रॅली असेल, गाड्या रॅली असेल, यासह विराट सभाचं स्वरूप असेल, मराठा सभा त्या ठिकाणी एकवटताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, 16 एकरवर, 14 एकरवर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या विराट सभा होत आहेत आणि यातून जे कार्यकर्ते असतील ते येणाऱ्या राज्यकर्त्यांना सुद्धा आपल्या सभेच्या स्टेजवर बसू देत नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही तुम्हाला आतापर्यंत खूप वेळा संधी दिलेली आहे, तुम्ही सत्तेत होते, आता सत्तेत नाही, दोन्ही गट जरी असले तरी तुम्ही मराठा आरक्षणासाठी काही केलेलं नाही, त्यामुळे तुम्ही स्टेजवर बसायचा तुम्हाला अधिकार नाही. फक्त एकमेव मराठा आंदोलन जे काही मनोज जरांगे आहेत तेच फक्त स्टेजवर उपस्थित राहतात आणि तेच सर्वांशी संवाद साधतात. यामध्ये कार्यकर्ते आणि मराठा समाजाचे आंदोलक मोठ्या पद्धतीनं घोषणा देत आहेत, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. यासोबतच ते सरकारलाही म्हणतात मराठ्याला आरक्षण देता की सत्तेहून तुम्ही घरी जाता. अशा पद्धतीचा एल्गार आणि इशारा सुद्धा मराठा समाजाचे हे समाज बांधव सध्याच्या एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाच्या महायुती सरकारला या ठिकाणी ते जाहीररित्या देताना आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच आरक्षण देता की जाता हा सरकारला दिलेला मराठा समाजाचा इशारा हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण लाखोंच्या करोडोच्या संख्येनं हा मराठा समाज एकवटलेला आहे आणि लवकरच विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा राज्यकर्त्यांना सामोरं जावं लागेल. यामध्ये हा जो रोष आहे, ही जी भावना आहे, ही निश्चितपणे त्या मतपेटीतून, मतप्रवाहातून बाहेर निघणार आहे आणि त्याचा परिणाम सध्याचे महाराष्ट्रातले आणि केंद्रातलं भारतीय जनता पार्टी, मोदी सरकार यांना भोगावा लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, एवढं जरी असलं तरी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात आणि ते 40 दिवसाच्या आत आपल्याला आरक्षण देतील, यावर विश्वास ठेवा. असा विश्वास आणि आवाहन सुद्धा ते मराठा समाजाला करतायत. म्हणजेच एकंदरीत या पद्धतीनं बोलून ते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावर सुद्धा प्रचंड दबाव या ठिकाणी आणतायत. म्हणजेच एकनाथराव शिंदे यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांच्यावर दबाव येतोय, जो की 30 दिवसात ते आरक्षण देऊ म्हणाले होते. जरांगे पाटलांनी त्यांना 40 दिवसाची मुदत दिली. या 40 दिवसात एकनाथराव शिंदे असतील किंवा महायुतीचं सरकार असेल, यांना मराठा समाजाला, कुणबी समाजाचं आरक्षण हे द्यावंच लागेल, नसता परिणामाला सामोरं जावं लागेल. मित्रांनो, हा विषय, हा महत्वाचा मुद्दा मला आपल्यासोबत शेअर करावा वाटला. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आंदोलन याला खरोखरच मराठा समाजाचा पाठिंबा मिळतोय का? मराठा समाज 14 ऑक्टोबरला मोठ्या संख्येनं आंतरवाली सराटी या सभेला उपस्थित राहील का? आणि या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या मराठा समाजाचा एकनाथराव शिंदे यांच्या सरकारवर दबाव येऊन मराठा समाजाला आरक्षण 40 दिवसाच्या आत मिळेल का? या तिन्ही प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची आहे मित्रांनो. आणि त्यासोबतच आरक्षण देता की जाता हा मराठा समाजानं सरकारला दिलेला इशारा हा कितपत सिद्ध होईल, कितपत यशस्वी होईल असं आपल्याला वाटतं? आपली प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची आहे मित्रांनो. कारण आपली अभ्यासू प्रतिक्रिया असते, सडेतोड असते आणि रोखोक प्रतिक्रिया आपली असते. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.